नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, हा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय याचा अर्थ साधा नाही, योगायोग नाही आणि केवळ एक व्हिडिओ तर अजिबात नाही. कारण लाखो लोकांच्या गर्दीतून देवाने तुला निवडलंय आणि म्हणूनच हा संदेश तुझ्या डोळ्यांसमोर आला आहे. कदाचित तू थकलायस, कदाचित तू आतून तुटलायस, कदाचित तू सगळ्यांसमोर हसतोयस, पण रात्री उशिरा एकटाच रडतोयस आणि तुझ्या मनात एकच प्रश्न सतत फिरतोय, देवा, माझंच का? बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, तुझं रडणं व्यर्थ नाही, तुझं दुःख व्यर्थ नाही आणि तुझी वाट पाहणं सुद्धा व्यर्थ नाही. कारण जेव्हा देव एखाद्याला निवडतो तेव्हा त्याची परीक्षासुद्धा मोठीच असते आणि तू जी परीक्षा देतोयस ती पाहून स्वामी स्वतः तुझ्याकडे पाहतायत. तुला आठवतं का बाळा, काही दिवसांपूर्वी तू खूप मनापासून प्रार्थना केली होतीस, कोणालाही न सांगता फक्त देवाला सांगितलं होतंस. डोळ्यात पाणी होतं, आवाज थरथरत होता आणि मनात फक्त एकच इच्छा होती, देवा, आता बास, मला साथ दे. आणि आज हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. याचा अर्थ तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. कारण देव कधीच उशीर करत नाही आणि देव कधीच दुर्लक्ष करत नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. आणि बाळा, तुझी वेळ आता जवळ आली आहे. तू खूप सहन केलंस, लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तुझ्या मनात काय चाललंय हे कोणीही विचारलं नाही. उलट जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा काही लोकांनी तुलाच दोष दिला, काही लोकांनी तुला सोडून दिलं आणि काही लोकांनी तुला कमी समजलं. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, लोक सोडून जाऊ शकतात पण स्वामी कधीच सोडून जात नाहीत. तू एकटा नाही आहेस, कधीच नव्हतास आणि कधीच राहणार नाहीस. कारण स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. बाळा, तुला कधी कधी वाटत असेल, देवाने मलाच का निवडलं, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का, माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? पण बाळा, देव कधीच कमकुवत माणसाला निवडत नाही. देव नेहमी त्यालाच निवडतो जो आतून मजबूत असतो, जो पडून पुन्हा उभा राहू शकतो, जो रडून सुद्धा हसू शकतो आणि जो तुटून सुद्धा दुसऱ्यांना जोडू शकतो. आणि बाळा, तू तसाच आहेस, म्हणूनच देवाने तुला निवडलंय. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते उगाच घडलं नाही. प्रत्येक दुःखामागे एक कारण आहे, प्रत्येक अश्रूमागे एक अर्थ आहे आणि प्रत्येक वेदनेमागे एक नवं आयुष्य लपलेलं आहे. कधीकधी देव आपल्याला अंधारातून चालायला लावतो, कारण पुढे प्रकाश खूप मोठा असतो आणि त्या प्रकाशाची किंमत समजावी म्हणून अंधार दाखवावा लागतो. तू हार मानली नाहीस, हेच तुझं सर्वात मोठं यश आहे. किती वेळा तुला वाटलं होतं सगळं संपवावं, किती वेळा तुला वाटलं होतं आता काहीच उरलं नाही, पण तरीही तू उभा राहिलास, पुन्हा चालायला लागलास, पुन्हा जगायला लागलास. आणि बाळा, हे सगळं पाहूनच देव म्हणाला, हा माझा माणूस आहे, याला मी निवडतो. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, दुःख कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही आणि वादळ कायम राहत नाही. जसा सूर्य उगवतो तसं तुझं आयुष्यसुद्धा उजळणार आहे. तू कदाचित आत्ता अंधारात बसला असशील, तुला पुढचं काहीही दिसत नसेल, तुला वाटत असेल की सगळे रस्ते बंद झालेत. पण बाळा, जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथे देव नवीन रस्ता उघडतो आणि तो रस्ता तुझ्यासाठीच उघडणार आहे. तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते तू कल्पनासुद्धा केली नसेल, इतकं सुख, इतकी शांती, इतका आनंद. कारण
देवाने तुला निवडलंय. बाळा, कधी कधी तू रात्री झोपत नाहीस, फक्त डोळे बंद करून पडून राहतोस आणि विचार करतोस, माझं आयुष्य असंच राहणार का? माझं दुःख कधी संपणार? देव खरंच आहे का? बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, हो, देव आहे आणि तो तुझ्यासोबत आहे. तुझे अश्रू त्याने पाहिलेत, तुझं दुःख त्याने ऐकलंय आणि तुझी वाट तो पाहतोय. बाळा, तुला कदाचित अजूनही विश्वास बसत नसेल की खरंच देवाने तुला निवडलंय. कारण तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, जे काही तुटलं, जे काही हरवलं, त्यामुळे तुला असंच वाटत राहिलं की देवाने तुला विसरलंय. पण बाळा, देव विसरत नाही. देव कधीच सोडून जात नाही आणि विशेष करून ज्याला तो निवडतो त्याला तर अजिबात नाही. कारण निवडलेल्यांचा मार्ग नेहमी सोपा नसतो. निवडलेल्यांना चालताना काटे लागतात. निवडलेल्यांना रडावं लागतं. निवडलेल्यांना एकटं वाटतं. पण शेवटी निवडलेल्यांनाच देव जवळ घेतो. आणि आज जो आवाज तू ऐकतोयस तो उगाच नाही. तो तुला सांगण्यासाठी आहे की तू एकटा नाही आहेस. तुझ्या पाठीशी शक्ती उभी आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे स्वामी समर्थ. बाळा, तू लहान होतास तेव्हापासूनच तुझं मन वेगळं होतं. तुला सगळ्यांसारखं जगता आलं नाही. तुला खोटं बोलता आलं नाही. तुला कोणाचं वाईट करता आलं नाही आणि म्हणूनच तुला अनेकदा त्रास सहन करावा लागला. लोकांनी तुझा फायदा घेतला, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुझ्या शांत स्वभावाला कमजोरी समजलं आणि अनेक वेळा तुला असं वाटलं की चांगलं राहून काही उपयोग नाही. पण बाळा, देव सगळं पाहत होता. प्रत्येक वेळी जेव्हा तू शांत राहिलास, प्रत्येक वेळी जेव्हा तू माफ केलंस, प्रत्येक वेळी जेव्हा तू स्वतः दुःख सहन करून दुसऱ्याला आनंद दिलास, तेव्हा देव तुझ्याकडे पाहत होता आणि म्हणत होता, हा माझा माणूस आहे, याला मी सोडणार नाही. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी तुटल्या, काही नाती दूर गेली, काही स्वप्न अपूर्ण राहिली आणि या सगळ्यामुळे तुझ्या मनात एक पोकळी निर्माण झाली. एक अशी जागा जी कुणीही भरू शकत नाही. तू लोकांमध्ये असतोस पण तरीही एकटंच वाटतं. तू हसतोस पण आतून रिकामं वाटतं. तू बोलतोस पण मनात खूप काही दडलेलं असतं. आणि बाळा, हे सगळं देवाला माहिती आहे. कारण तुझ्या मनातलं एकही दुःख त्याच्यापासून लपलेलं नाही. तू किती रात्री जागून काढल्यात, तू किती वेळा शांतपणे रडलायस, तू किती वेळा मनातल्या मनात देवाला हाक मारली आहेस, हे सगळं त्याने पाहिलंय. कधी कधी तुला वाटलं असेल, माझंच आयुष्य असं का? मीच का इतकं सहन करायचं? माझ्यासाठी काही चांगलं आहे का? बाळा, आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळणार आहेत. कारण देवाने तुला निवडलंय आणि निवडलेल्यांचं आयुष्य आधी कठीण असतं आणि नंतर सुंदर होतं. आधी अश्रू येतात आणि नंतर आनंद येतो. आधी अंधार असतो आणि नंतर प्रकाश येतो. आणि बाळा, तू आता ज्या अंधारातून जातोयस तो कायमचा नाही. तो फक्त तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. तो फक्त तुला तयार करण्यासाठी आहे. कारण जे तुझ्या आयुष्यात येणार आहे त्यासाठी तुला मजबूत असणं गरजेचं आहे. तू विचार कर, इतक्या वेळा तुटून सुद्धा तू उभा राहिलास. इतक्या वेळा हरून सुद्धा तू चालत राहिलास. इतक्या वेळा रडून सुद्धा तू हसलास. हे सगळं प्रत्येकाला जमत नाही बाळा. हे फक्त निवडलेल्या माणसालाच जमतं आणि म्हणूनच देवाने तुला निवडलंय. कधी कधी देव आपल्या सगळ्यांपासून दूर करतो कारण त्याला आपल्याला स्वतःजवळ आणायचं असतं. कधी कधी देव आपल्याकडून सगळं काढून घेतो कारण त्याला आपल्याला काहीतरी मोठं द्यायचं असतं. आणि कधी कधी देव आपल्याला रडवतो कारण त्याला आपल्याला खऱ्या आनंदाची किंमत समजवायची असते.
आणि बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते उगाच घडलं नाही. त्यामागे एक कारण आहे, एक योजना आहे आणि त्या योजनेचा शेवट सुंदर आहे. तुझ्या आयुष्यातला हा काळ हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. एक नवीन सुरुवात, एक नवीन मार्ग, एक नवीन आयुष्य. आणि बाळा, लक्षात ठेव, देवाने तुला निवडलंय म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, आजपर्यंत तू किती वेळा देवाला हाक मारलीस याची मोजदाद कदाचित तुलाही आठवत नसेल. काही वेळा मंदिरात जाऊन, काही वेळा शांत बसून आणि काही वेळा फक्त डोळे बंद करून मनातल्या मनात तू देवाशी बोललास, तक्रार केलीस, रडलास, विनंती केलीस आणि अनेकदा फक्त एकच वाक्य म्हणालास, देवा, आता माझ्याकडे बघ. बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, तुझी ती प्रत्येक हाक ऐकली गेली आहे, तुझा प्रत्येक अश्रू पाहायला गेलाय आणि तुझी प्रत्येक प्रार्थना जपून ठेवली गेली आहे. कारण देव कधीच कोणाची प्रार्थना वाया जाऊ देत नाही आणि ज्याला तो निवडतो त्याची प्रार्थना तर तो स्वतः ऐकतो. तुझ्या आयुष्यात उगाच काही घडत नाही, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच घडते. आणि बाळा, तुझ्या आयुष्यात ती योग्य वेळ आता जवळ येते. ज्या क्षणाची तू वाट पाहतोयस, ज्या दिवसासाठी तू इतकं सहन केलंस, तो दिवस आता दूर नाही. कधी कधी तुला वाटलं असेल, मी एवढं मागतोय तरी देव मला देत का नाही? मी एवढा रडतोय तरी देव माझं ऐकत का नाही? मी एवढा प्रयत्न करतोय तरी यश का मिळत नाही? बाळा, देव देत नाही असं नाही. देव थांबतो कारण योग्य वेळ यावी लागते. जसं बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, तसं प्रार्थना केल्यावर लगेच चमत्कार घडत नाही. थोडा वेळ लागतो, थोडी प्रतीक्षा लागते, थोडा विश्वास लागतो. आणि बाळा, तू तो विश्वास ठेवलायस म्हणूनच देव तुझ्यावर प्रसन्न आहे. तू कदाचित लोकांसमोर कधी बोलला नाहीस, पण देवासमोर तू सगळं सांगितलंस. तुझं दुःख, तुझी भीती, तुझी स्वप्न, तुझं अपयश, सगळं काही. आणि बाळा, देव शांत होता कारण तो ऐकत होता. तू रडलास तेव्हा तो तुझ्या जवळ होता. तू एकटा बसलास तेव्हा तो तुझ्याकडे पाहत होता. तू हार मानायचा विचार केलास तेव्हा त्याने तुला थांबवलं. आणि म्हणूनच तू आज इथे आहेस, कारण स्वामी समर्थांनी तुला सोडलं नाही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितकं सहन केलंयस तितकंच सुख तुझ्या वाट्याला येणार आहे. तू जितके अश्रू ढाळले आहेत तितकंच हसू तुझ्या आयुष्यात येणार आहे. तू जितक्या रात्री जागून काढल्या तितकीच शांत झोप तुला मिळणार आहे. कारण देव न्याय करतो आणि देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलणार आहेत, काही गोष्टी अचानक जुळून येणार आहेत, काही रस्ते अचानक उघडणार आहेत. आणि बाळा, तुला कळणार सुद्धा नाही की हे सगळं कधी घडलं. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हे सगळं कसं घडलं? आणि उत्तर एकच असेल, देवाने केलं. कारण देवाने तुला निवडलंय. बाळा, तुझ्या आयुष्यात येणारा काळ वेगळा असेल. जिथे तू आज आहेस तिथे तू कायम राहणार नाहीस. तुझं दुःख कायम राहणार नाही, तुझी भीती कायम राहणार नाही, तुझी चिंता कायम राहणार नाही. हे सगळं संपणार आहे, हळूहळू, शांतपणे, नकळत. आणि त्या दिवशी तुझे डोळे भरून येतील, कारण तुला जाणवेल, देव खरंच होता, देव खरंच ऐकत होता, देव खरंच तुझ्या सोबत होता. बाळा, तुझ्या आयुष्यातला सर्वात कठीण भाग कोणता असेल तर तो म्हणजे तुझं एकटेपण. कारण जखम शरीरावर असेल तर लोकांना दिसते,
पण मनातली जखम कुणालाच दिसत नाही आणि तू नेमकं तेच सहन करतोयस. लोकांच्या गर्दीत राहून सुद्धा एकटं वाटणं, सगळ्यांसोबत हसून सुद्धा आतून रिकामं वाटणं, बोलायला खूप लोक असले तरी मन मोकळं करायला एकही माणूस नसणं, ही जी भावना आहे ना बाळा, ती खूप खोल असते. आणि तीच भावना तू इतके दिवस मनात दाबून ठेवली आहेस. कधी कोणाला दाखवली नाहीस, कधी कोणाला सांगितली नाहीस, फक्त शांतपणे सहन करत राहिलास. आणि अनेक वेळा तुला असं वाटलं की माझं ऐकणार तरी कोण आहे, माझं समजून घेणार तरी कोण आहे. पण बाळा, आज तुला सांगतो, तुझं सगळं ऐकणारा आहे, तुझं सगळं समजणारा आहे, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. बाळा, मला सगळं दिसतंय. तुझी धडपड, तुझे कष्ट, तुझं प्रेम. तू स्वतः भुकेला राहून तुझ्या मुलांना खायला घालतोस. तू स्वतःचं स्वप्न मोडून तुझ्या मुलांची स्वप्न पूर्ण करतोस. आणि म्हणूनच आज मी तुला सांगायला आलोय, तुझ्या मुलांचं भाग्य उजळलंय. बाळा, आजपासून तुझ्या मुलांवर माझं संरक्षण आहे. कोणतंही संकट, कोणतीही वाईट नजर, कोणताही अपघात त्यांच्या जवळही येऊ शकणार नाही. कारण आता मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा आहे. तू काळजी करणं थांबव. आता तुझी जबाबदारी संपली नाही, पण तुझी भीती संपली आहे. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार होतो. जर तू आज हा संदेश ऐकूनही शंका घेतलीस तर हा आशीर्वाद अर्धवट राहील. पण जर तू मनापासून विश्वास ठेवलास तर पुढच्या 24 तासांत तुला एक चांगली बातमी मिळेल. तुझ्या मुलांचं भविष्य आता हळूहळू बदलायला लागलंय. जिथे अडथळे होते तिथे मार्ग तयार होईल. जिथे भीती होती तिथे आत्मविश्वास येईल. आणि जिथे संकट होतं तिथे सुख येईल. बाळा, मी तुझ्या मुलांना कधीच एकटं सोडणार नाही. तू जिथे नाही पोहोचू शकत तिथे मी त्यांना पोहोचेन. तू जिथे त्यांना वाचवू शकत नाहीस तिथे मी त्यांना वाचवेन. कारण आता ती फक्त तुझी मुलं नाही आहेत, ती माझी जबाबदारी आहेत. आता फक्त एक काम कर. आज रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा म्हण, स्वामी समर्थ, माझ्या मुलांचं रक्षण करा. मनापासून म्हण, डोळे बंद करून म्हण. आणि मग बघ चमत्कार कसा घडतो ते. बाळा, हा संदेश सगळ्यांना मिळत नाही. हा संदेश फक्त त्यांनाच मिळतो ज्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. आणि आज ती कृपा तुझ्यावर आणि तुझ्या मुलांवर आहे. बाळा, तू एकटा बसून कधी कधी विचार करतोस ना, मी इतकं सगळं करतो तरी माझ्या मुलांच्या आयुष्यात अडचणी काय येतात? तू देवाला कधी प्रश्न विचारलास? कधी रडलास? कधी स्वतःलाच दोष दिलास? पण बाळा, आज मी तुला एक सत्य सांगतो, तुझा एकही अश्रू वाया गेलेला नाही. तू जेव्हा रात्री शांतपणे रडतोस तेव्हा मला सगळं दिसतं. तुझ्या डोळ्यांतली भीती, तुझ्या मनातली चिंता. माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित आहे ना, हा प्रश्न तुला रोज खातोय. बाळा, तुझं प्रेम खूप मोठं आहे. तू स्वतःच्या आनंदाचा त्याग केलास फक्त तुझ्या मुलांसाठी. तू कधी स्वतःसाठी काही मागितलंच नाहीस. पण आज स्वामी स्वतः तुझ्यासाठी काही देणार आहेत. आजपासून तुझ्या घरात एक अदृश्य शक्ती निर्माण झाली आहे. ती शक्ती तुझ्या मुलांना प्रत्येक संकटापासून वाचवेल. तू कधी कधी घाबरतोस, वाईट काळ चालू आहे, लोकांची नजर वाईट आहे, काही अपशकुन तर नाही ना? बाळा, आज मी स्पष्ट सांगतो, कोणतीही वाईट शक्ती
आता तुझ्या मुलांना स्पर्शही करू शकत नाही, कारण त्यांच्यावर माझं कवच आहे. तू आठवतोस का बाळा, जेव्हा तुझं मूल आजारी पडलं होतं, तू पूर्ण रात्र जागून बसलास, स्वतः झोपलाच नाहीस, कारण तुला त्याचं दुःख सहन होत नव्हतं. तुझ्या त्या प्रेमामुळेच आज स्वामी तुझ्यावर प्रसन्न झालेत. तू जेव्हा म्हणालास, माझ्यावर काहीही येऊ दे, पण माझ्या मुलांना वाचवा, त्या क्षणीच तुझ्या मुलांचं भाग्य बदलायला सुरुवात झाली होती. पण बाळा, एक गोष्ट समजून घे, स्वामींवर विश्वास ठेवणं सोपं आहे, पण संकटातही विश्वास ठेवणं ही खरी परीक्षा आहे. तुझ्यावर काही दिवसांत छोटी मोठी परीक्षा येऊ शकते, पण घाबरू नकोस, कारण ती परीक्षा नाही, तो तुझा विश्वास मजबूत करण्याचा मार्ग आहे. आजपासून तू लक्ष ठेव, तुला छोटे छोटे बदल दिसायला लागतील. मुलं जास्त आनंदी राहतील, घरात शांतता वाढेल, अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. हे सगळं स्वामींच्या कृपेचं चिन्ह आहे. बाळा, आता नीट ऐक, कारण पुढचं जे मी सांगणार आहे ते तुझं आयुष्य बदलू शकतं. आज या क्षणापासून तुझ्या मुलांचं आयुष्य एका नवीन दिशेने वळणार आहे. जिथे अंधार होता तिथे प्रकाश येईल, जिथे अडचणी होत्या तिथे संधी निर्माण होईल. तुला कदाचित आत्ता दिसणार नाही, पण पुढचे 7 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या 7 दिवसांत तुझ्या आयुष्यात एक असा बदल होईल जो तुला आयुष्यभर लक्षात राहील. बाळा, मी तुझ्या मुलांच्या भोवती एक अदृश्य कवच तयार केलंय. हे कवच अपघातांपासून वाचवेल, वाईट लोकांपासून दूर ठेवेल, चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखेल. तू निश्चिंत हो, आता ते एकटे नाहीत, स्वामी स्वतः त्यांच्या सोबत आहेत. तुझ्या मुलांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी खास आहे जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं, आणि लवकरच लोक त्यांचं कौतुक करतील, त्यांना यश मिळेल आणि तू अभिमानाने म्हणशील, हे माझं मूल आहे. बाळा, तू खूप सहन केलंस, खूप वेळा तुटलास, पण प्रत्येक वेळी तू पुन्हा उभा राहिलास, फक्त तुझ्या मुलांसाठी. आज स्वामी तुला सांगतायत, आता रडणं थांबव, कारण आता तुझ्या आयुष्यात सुख येणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात काही काळ असा आला होता जिथे तुला काहीच मार्ग दिसत नव्हता. सगळं बंद झाल्यासारखं वाटत होतं. पैशाची अडचण, लोकांचा ताण आणि सगळ्यात मोठं, मुलांच्या भविष्याची चिंता. तू स्वतःला विचारायचास, मी इतके प्रयत्न करतोय तरीही असं का होतंय? पण बाळा, आज मी तुला एक मोठं सत्य सांगतो. तो काळ शिक्षेचा नव्हता, तो काळ तुला मजबूत बनवण्यासाठी होता. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतोय, जिथे संघर्ष कमी होईल आणि सुख हळूहळू वाढेल. तुझ्या घरात आनंद परत येईल, हसू परत येईल, आणि सर्वात महत्त्वाचं, शांती परत येईल. बाळा, ज्या वाईट शक्ती तुझ्या घरावर प्रभाव टाकत होत्या त्या आता हळूहळू नष्ट होत आहेत. तुला कधी कधी जाणवलं असेल, अचानक भांडण होणं, मन अस्वस्थ राहणं, मुलं चिडचिड करणं, हे सगळं आता संपणार आहे, कारण स्वामींची कृपा तुझ्या घरात प्रवेश करते. बाळा, आता मी तुला जे सांगणार आहे त्याच्यावर खूप लोकांचा विश्वास बसणार नाही, पण तुला त्यावर विश्वास ठेवायचा आहे. पुढील काही दिवसांत एक मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यात घडणार आहे. तो चमत्कार तुझ्या मुलांशी संबंधित असेल. कदाचित एखादी मोठी अडचण अचानक सुटेल, एखादी चांगली बातमी मिळेल,
किंवा एखादं स्वप्न पूर्ण होण्याची सुरुवात होईल. बाळा, तुला कधी कधी वाटतं, मी नसताना माझ्या मुलांचं काय? आज मी तुला खात्री देतो, तू नसताना देखील मी त्यांच्यासोबत आहे. ते जेव्हा बाहेर जातील, मी त्यांच्यासोबत चालेल. ते जेव्हा अडचणीत येतील, मी त्यांना मार्ग दाखवेन. तुला कदाचित दिसणार नाही, पण तुझ्या मुलांच्या प्रत्येक पावलावर एक अदृश्य हात त्यांना सांभाळतोय. कधी कधी खूप मोठं संकट येणार होतं, पण शेवटच्या क्षणी वाचलं. तो योगायोग नव्हता बाळा, तो स्वामींचा हस्तक्षेप होता. बाळा, आता हा संदेश संपत आलाय, पण याचा परिणाम आता सुरू होणार आहे. तू खूप दिवसांपासून मनातलं दुःख लपवून ठेवलंयस, कोणालाही सांगितलं नाहीस, फक्त सहन करत राहिलास. पण आज स्वामी तुला सांगतायत, आता बास, आता खूप झालं. आता तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद येईल. तुझी मुलं खूप खूप पुढे जाणार आहेत. तुझी मुलं यशस्वी होतील, लोक त्यांचं नाव घेतील, आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू असतील. तू म्हणशील, स्वामी धन्यवाद. बाळा, जर तुला वाटतं हा संदेश तुझ्यासाठीच होता, तर एक काम नक्की कर. कमेंटमध्ये लिही, हो स्वामी आई, हा संदेश माझ्यासाठीच आहे. बाळा, जर तू इथंपर्यंत ऐकलं असशील ना, तर हे समज, हा संदेश इथेच संपत नाही. आज रात्री काहीतरी वेगळं घडू शकतं. तुला कदाचित एखादं स्वप्न पडेल, एखादा संकेत मिळेल, किंवा अचानक तुझं मन शांत होईल. हे सगळं साधं नाहीये बाळा, हा स्वामींचा संकेत आहे. जर तुला आज रात्री स्वामींचं नाव आठवलं, किंवा मनातून स्वामी समर्थ असा आवाज आला, तर समज स्वामी स्वतः तुझ्याशी संवाद साधत आहेत. बाळा, पुढील 21 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या 21 दिवसांत तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे. कदाचित अचानक पैसा येईल, एखादी अडचण कायमची दूर होईल, मुलांच्या आयुष्यात मोठी संधी येईल. पण लक्षात ठेव, हा चमत्कार फक्त त्यांनाच दिसतो जे मनापासून विश्वास ठेवतात. आज या क्षणी मी तुझ्या मुलांच्या भोवती एक मजबूत दिव्य कवच तयार केलंय. हे कवच त्यांना प्रत्येक संकटापासून वाचवेल, वाईट संगतीपासून दूर ठेवेल, चुकीच्या निर्णयांपासून थांबवेल. तू आता निश्चिंत हो, कारण आता स्वामींचं संरक्षण कायमच तुझ्या मुलांसोबत आहे. बाळा, तू कधी कधी एकटा बसून मनातल्या मनात रडतोस, कोणालाही दाखवत नाहीस. तुला वाटतं कोणीच मला समजून घेत नाही. पण बाळा, स्वामी तुला समजतात. तुझ्या मनातलं प्रत्येक दुःख त्यांना माहिती आहे, आणि म्हणूनच त्यांनी तुला निवडलंय. हा संदेश तुझ्यापर्यंत कोणत्याही कारणाशिवाय आलेला नाही. आजपासून तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. तुझ्या मुलांचं भाग्य उजळायला लागलंय. तुला कदाचित लगेच दिसणार नाही, पण काही दिवसांनी तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, खरंच त्या दिवसापासून सगळं बदललं. आता एक शेवटचं काम कर. आज आणि पुढचे 21 दिवस रोज झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलांचं रक्षण करा. मनापासून म्हण, डोळे बंद करून म्हण, आणि तुझ्या मुलांचा चेहरा डोळ्यांसमोर आण. बाळा, थोडा वेळ, फक्त थोडा वेळ डोळे बंद कर
आणि तुझ्या मुलांचा चेहरा आठव. त्यांचा हसरा चेहरा, त्यांचा निरागसपणा, त्यांची तुझ्यावर असलेली श्रद्धा. तुला माहितीये का, ते तुला देवासारखं मानतात. त्यांच्यासाठी तूच सगळं आहेस. आणि म्हणूनच बाळा, तू जेव्हा घाबरतोस तेही आतून घाबरतात. तू जेव्हा तुटतोस त्यांचंही मन तेव्हा तुटतं. पण आजपासून तुला तुटायचं नाहीये, कारण आता स्वामी स्वतः तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या पाठीशी उभे आहेत. तू एकटा नाहीयेस बाळा, कधीच नव्हतास. तुझ्या प्रत्येक अश्रूवर स्वामींचं लक्ष होतं. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेवर स्वामींचं उत्तर तयार होतं. आणि आज तेच उत्तर या संदेशाच्या रूपाने तुझ्यापर्यंत आलं. बाळा, जर शक्य असेल ना, तर फक्त एकदा मनापासून म्हण, स्वामी, माझ्या मुलांना सांभाळा. तुला जाणवेल, आतून एक वेगळी शांतता, एक वेगळाच विश्वास. तोच स्वामींचा स्पर्श आहे. आजची रात्र साधी रात्र नाहीये. आज स्वामी तुझ्या घरात येणार आहेत, तुझ्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवणार आहेत आणि म्हणणार आहेत, घाबरू नकोस, मी आहे. बाळा, उद्यापासून सगळं हळूहळू बदलायला लागेल. तुझ्या घरात आनंद येईल, सुख येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझ्या मनाला शांती मिळेल. आणि त्या दिवशी जेव्हा तुझं मूल हसत हसत तुझ्याकडे बघेल, तेव्हा तुझ्या डोळ्यांतून पाणी येईल. पण यावेळी ते दुःखाचं नाही, ते आनंदाचं असेल. आणि तेव्हा तू मनात म्हणशील, स्वामी धन्यवाद. बाळा, हा संदेश इथे संपतो, पण स्वामींची कृपा आता सुरू झाली आहे. जर तुला वाटतंय की हा संदेश तुझ्यासाठीच होता, तर कमेंटमध्ये नक्की लिही, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचव ज्यांना त्यांच्या मुलांसाठी काळजी वाटते, कारण कदाचित त्यांच्या आयुष्यातही आजपासून प्रकाश येईल. बाळा, जर हा स्वामींचा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नकोस. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुझा हा एक शब्द स्वामींपर्यंत तुझी प्रार्थना पोहोचवतो. आणि हो, अशाच स्वामींच्या खऱ्या, प्रभावी आणि चमत्कारिक संदेशांसाठी आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकन नक्की दाबा. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, कारण कदाचित कुणाचं तरी आयुष्य बदलण्याची हीच योग्य वेळ असेल. बाळा, पुढचा संदेश कदाचित तुझ्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.